ज्येष्ठ दलित पॅन्थर यांचा रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष गाथा ढाले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। बुलढाणा येथे जाहीर सभा घेण्यात आली। दलित पॅन्थरमध्ये सक्रिय पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। 1971-72च्या काळात राज्यात दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात एक मोठी चळवळ उभी राहिली होती। या अन्याय अत्याचाराविरोधात दलित पॅन्थर म्हणून एक भलं मोठं संघटन राज्यात उभं राहिलं होतं। या दलित पॅन्थर संघटनेचे प्रमुख राजा ढाले, नामदेव ढसाळ, कांबळे, गंगाधर गाडे अशा अनेक जहाल नेत्यांनी संघटना स्थापन केली होती। त्याच काळातील राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुद्धा दलित पॅन्थर संघटन उभं राहिलं होतं। त्यावेळेस बुलढाणा जिल्ह्यात दलित पॅन्थर ही संघटना उभी करून कार्य करणारी माणसं पुढे आली। त्यात अनेक कार्यकर्ते सरकारी नोकर होते। राजा ढाले, नामदेव ढसाळ या दोघांची बुलढाणा येथे जाहीर सभा गांधी भवन येथे पार पडली होती। शुक्रवारी त्यांच्या समवेत कार्य करणारी व दलित पॅन्थरमध्ये सक्रिय असणारे SM जाधव, PB सपकाळ, अर्जुन गवई व SG तायडे यांचा सत्कार राजा ढाले यांच्या कन्या गाथा ढाले यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी 4 पॅन्थरचा परिचय शाहीर DR इंगळे यांनी करून दिला। कार्यक्रमाला रिपाईचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई, मधुकर जाधव, केशव सरकटे यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।